सखी सावली काव्यांजली। प्रीतम, विशू तुझा दादा आहे, तू त्याच्याशी वाद घालायला नको होतास। अगं मधुरा, आता पुन्हा तोच विषय का काढतीयेस? मिटलंय ना सगळं? नाही भाऊजी, जे चूक आहे ते चूकच आहे। प्रीतमनी स्वयंपाक करायला त्या बायकांना बोलवलं, मला खरंच खूप बरं वाटलं। मी केलं ना त्याचं कौतुक सगळ्यांसमोर, पण त्याचं हे वागणं मला पटलेलं नाहीये, म्हणून या विषयावर आपल्याला बोलायलाच पाहिजे। प्रीतम, लक्षात ठेव, मोठ्या भावाशी असं बोलायचं नाही। आई, वहिनी पण मोठीच आहे ना, तिलाही सेल्फ रिस्पेक्ट आहे। आणि तुमच्याचकडून हे लहानपणापासून ऐकतोय की घरातली मुलगी, घरातली सून ही घरची लक्ष्मी असते। मग तिला असं आहे की घरातून निघून जा हे सांगणं बरोबर आहे का? मावशी, मी काही चुकीचं बोलतोय का? तिला काय विचारतोस? मी सांगते ना, मोठ्या भावाशी तू वाद घातलास हेच तुझं चुकलं। तुझी गोष्ट बरोबर की चूक हा प्रश्न नाहीये, प्रश्न हा आहे की तू वाद घातलास आणि ते चुकीचं आहे। जा, आधी जाऊन सॉरी म्हण विशूला। आई, हे बघ, आपल्याला दुसऱ्यांच्या सगळ्याच गोष्टी पटतात असं नाही। ताईच्याही अनेक गोष्टी मला पटत नाहीत, पण म्हणून मी तिच्याशी वाद घालत नाही। ती माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तिचा हा अधिकार मी मान्य करते। आणि कधी वाद घातला तरी मी माझी चूक मान्य करून मोकळी होते। असेल तुला तुझी चूक रिअलाइज झाली म्हणून तू सॉरी म्हटलं असशील। इथे माझी काहीच चूक नाहीये, आज दादा चुकलाय। असं वहिनीचा इन्सल्ट नव्हता करायला पाहिजे होता। वहिनीला किती वाईट वाटलं माहितीये, रडत होती ती। उद्या एवढा आनंदाचा दिवस आहे आणि आज ती रडते। दिस इज नॉट फेअर यार। अक्काई, भाजीला फोडणी देऊन झाली आहे, अजून काय करायचंय? पीठ झालंय भिजवून आपलं, आपण पुऱ्या घेऊ करून। चल चल। हे काय? 5,000 रुपये। कशासाठी? त्या बायकांना तू पैसे दिले होतेस ना, परत करतोय। नाही, मला नको आहे। ठेव म्हटलं की ठेवायचे। अरे पण का? मी काय हे कोणा परक्यासाठी नाही केलंय, माझ्या वहिनीसाठी केलंय, आपल्या घरासाठी केलंय ना। आपल्या नाही, माझ्या। आणि माझ्या घरासाठी मला दुसऱ्यांचं कर्ज नकोय। माझ्या घराची जबाबदारी मी उचलू शकतो। काय झालं असेल? पुण्या परक्याने ती उचललेली मला चालणारी नाही आणि आवडणारी नाही, म्हणून तुझं कर्ज पूर्ण करतोय। उपकार नकोय तुझे। अरे दादा, काय बोलतोयस तू? काय उपकार, काय कर्ज? मी या फॅमिलीचा भाग आहे ना। ही माझी मावशी आहे, हे माझे काका आहेत, तू माझा मोठा दादा आहे, हे माझं घर आहे। नाही, हे माझं घर आहे। मी या घरासाठी कमवतो, मी हे घर चालवतो। आणि तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये, समजलं तुला?
मध्ये बोलू नकोस. हे सगळं तुझ्यामुळं झालंय. तुला तर मी बघतेच नंतर. आधी ह्याच्याकडे बघते. काय म्हणालास तू? हा परका आहे? हे तुझं घर आहे? अरे घर फक्त 4 भिंती, छप्पर आणि शोभिवंत वस्तूंनी बनत असतं. घरातल्या माणसांनी घर बनत असतं. सगळ्यांचा हातभार लागतो तेव्हाच घराचं घर पण टिकतं. अरे आपल्या माणसांना जपावं लागतं आणि तू त्यांनाच परक करून टाकलंस. हे माझं, हे तुझं, काय चाललंय तुझं आल्यापासून? जे काही आहे ना ते आपलं आहे, तुझ्या एकट्याचं नाही, समजलं? मावशी जाऊ दे ना. दादा रागाच्या भरात बोलला असेल, त्याच्या मनात काही नाही. प्रीतम तू मध्ये बोलू नकोस. माझ्या मुलाला जर आपल्या माणसांशी कसं बोलावं हे जर कळत नसेल तर मला त्याचं डोकं ठिकाणावर आणावंच लागेल. तुला मी एकदाच आणि शेवटचं बजावते. ह्या घरावर जसा तुझा, तुझ्या मुलांचा, तुझ्या बायकोचा आणि आमचा हक्क आहे ना, तेवढाच हक्क माझ्या बहिणीचा आणि तिच्या कुटुंबाचा पण आहे. आपण सगळे मिळून एकाच कुटुंबाचा भाग आहोत. ह्या सगळ्यांना तू आपलंसं करून घेतलंस ना तरच हे आपलं घर निर्माण होईल. नाहीतर ही फक्त दगड मातीची इमारत राहील. ताई खरंच पुरे आता. उगाच कुणाची मनं दुखवली जाऊ नयेत. मन दुखवायचं काम ह्याने केलंय म्हणून ह्याला सुनावते. विशो, या घरामध्ये पुन्हा कर्ज, उपकार, माझं तुझं हे विषय नको आहेत. आजपर्यंत आम्हा बहिणींमध्ये कर्ज, व्यवहार, पैशाचे हिशोब कधीच आले नाही. आज तुझ्या भावाला जे ऐकवलंस ना ते मला अजिबात आवडलं नाही. तुझ्याशी असं वागताना, बोलताना, तुला मारताना एक आई म्हणून मला किती यातना होतात ते तुला नाही कळणार. पण नात्यांचं महत्व पटवून देण्यासाठी त्याचं वागणं मला गरजेचं होतं. एक लक्षात ठेव, नाती पैशांवर नाही प्रेमावर उभी राहतात. पैशाने अशी किती कर्ज फेडणार आहेस रे तू? एवढासा होतास तेव्हा एकदा तापाने फणफणला होतास तेव्हा हीच तुझी मावशी तुझी अखंड सेवा करत होती. तुझ्या काळजीनं रात्र रात्र जागत बसली होती. खाण्यापिण्याची सुद्धा पर्वा केली नाही तिने. तिचं हे कर्ज तू फेडू शकणार आहेस? जरा नीट विचार कर आणि लक्षात घे, नात्यांमध्ये कर्ज फक्त प्रेमाचं असतं आणि त्याची परतफेड फक्त प्रेमानेच करायची असते. पुन्हा ह्या घरामध्ये व्यवहार, कर्ज असे विषय काढलेले मला चालणार नाही, सांगून ठेवते. जा, हे जिथून घेतलेस ना तिथं नेऊन ठेव. जा म्हणते ना.
सॉरी मावशी. दादा, आज घर कसं शांत शांत मस्त वाटतंय नाही? नाहीतर सतत वहिनीची भुणभुण चालू असते. मी काय म्हणते दादा, आपलं घर जर अधून मधून असं शांत राहिलं ना तर बरं वाटेल नाही? वृंदा, आपल्या घराला शिस्त लागावी म्हणून मधुरा जे काही करत असते त्याला तू भुणभुण म्हणतेस. अगं, घराची मालकीण आहे ती. आपलं घर नीट नेटकं राहावं, टापटीप राहावं असं तिला वाटतं. पण यात चूक काय? नाही, मला मान्य आहे ती जरा जास्त शिस्तीची, पण ती तशी आहे म्हणून घरही सांभाळू शकते ना, नाही का? आपला प्रीतमच बघ कसं घडवलं तिने त्याला. आता प्रीतमचं काय आलं मध्येच? प्रीतमचं काय म्हणजे? अगं, कुठे होता तो, आज कुठे पोहोचलाय? माझ्या मुलाला आधीपासूनच शिक्षणात रस नव्हता म्हणा. तो काही डॉक्टर, इंजिनियर, MBA झाला नसता, पण स्वतःची ओळखही निर्माण करू शकला नसता. सर्वसामान्यासारखा कुठेतरी नोकरी करत उडत बसला असता. पण मधुरा, तिने त्याच्यातले गुण लहानपणीच ओळखले आणि त्याच्या करिअरच्या दिशेने प्रयत्नही सुरू केले. तू म्हणजे ना दादा सतत वहिनीचं कौतुक. हे बघ, आपल्या प्रीतम मध्ये हे गुण लहानपणापासूनच होते. खरंय, मान्य आहे ना. पण ओळखले कोणी? मधुराने. आज त्याने जे काही अचीव केलंय ना ते ओनली बिकॉज ऑफ मधुरा, तिच्यामुळे. ओके ओके, आय अग्री. करावंच लागेल. पण दादा, आता प्रीतम मोठा झालाय आणि आता त्याला त्याची स्पेस द्यायला नको का? म्हणजे काय म्हणजे? अरे, वहिनी किती पॉझिटिव्ह आहे प्रीतमच्या बाबतीत. सतत त्याच्या मागे मागे करत असते, सतत त्याला गाईड करत असते. दादा, एक छोटा निर्णय सुद्धा प्रीतम तिच्या मर्जीशिवाय नाही घेऊ शकत. हा, निकिताच्या बाबतीत जो निर्णय प्रीतमने घेतलाय त्याचं धाडस कसं काय केलं कुणास ठाऊक. खर तर दादा, मला भीती वाटतेय. कसली? वहिनी सतत प्रीतम प्रीतम करत असते आणि उद्या जेव्हा निकिता या घरात लग्न करून येईल तेव्हा या गोष्टीचा त्रास त्या दोघींनाही होऊ शकतो आणि मधल्या मध्ये प्रीतमचं मरण होऊ शकतं. हे बघ, त्याची काळजी तू नको करूस. माझा मुलगा हुशार आहे, तो सगळं सांभाळून घेईल. भाऊला जरा चहाचं सांगशील? भाऊ, मुळात वहिनी निकिताला आपली सून करून घेणार आहे की नाही हाच प्रश्न आहे. आणि बोलवले लगेच आल्याबद्दल हे तुमचे आणि हे तुमचे. लक्ष्मी, ही तिचा अपमान करू नका. लक्ष्मीचा अपमान नाही करायचा, बरोबर? आई म्हणते प्रीतमचा अपमान नाही करायचा. प्रीतम म्हणतो बहिणीचा अपमान नाही करायचा आणि तू म्हणतेस लक्ष्मीचा अपमान नाही करायचा, बरोबर? पण माझा अपमान सगळ्यांनी केलेला चालतो, असंच ना? नाही, तसं नाहीये. बघा, कुणालाही तुमचा अपमान करायचा नाहीये. खरं तर ना, ही गोष्ट इतक्या पुढे गेलीच नसती. प्रीतमने जेव्हा फोन केला होता ना, तुम्ही तेव्हाच त्याला सांगायला हवं होतं की तुम्ही घरी लवकर येणार आहे. मी रिक्षाने घरी आले असते, त्याचं काही ऐकलं नसतं. अच्छा, म्हणजे
मी सांगितलं नाही तो प्रॉब्लेम, बरोबर? म्हणजे मी घरी लवकर आलो ते चुकलंच माझं, हा? बरोबर आहे? सगळ्यांनी मलाच चक्कल शिकवा, मलाच बोला. मूर्ख आहे ना मी, हा? मूर्ख आहे, हा? मूर्ख आहे, मूर्ख आहे ना, मूर्ख आहे मी. थांब, काय करता तू बोलूच नकोस, तू बोलूच नकोस. तुझा चेहराही बघायचा नाहीये मला, नाही बघायचा आहे मला तुझा चेहरा. तू एक काम कर, प्राचीच्या वाढदिवसाची तयारी कर. जमलं तर तिच्या वाढदिवसाची तयारी कर, नाहीतर तू प्रीतम मुद्दामून रात्रीच्या जेवणाची ऑर्डर करेल, स्वतःचा मोठेपणा दाखवेल आणि सगळे मला बोलतील. अहो शांत व्हा तुम्ही. शांत हो. हे बघा, ते मुद्दाम नाही करणार, ते तुमचे भाऊ आहेत ना. तो माझा भाऊ आहे नाही आहे हे तू सांगायची गरज नाहीये. मला कोणी काही सांगायची गरज नाहीये, मला कळतं सगळं. तुम्ही शांत व्हा ना. तू एक काम कर ना, तू आत्ताच्या आत्ता इथून जा ना. निघ. मी जाते, तुम्ही शांत व्हा. मी कॉफी आणू का तुम्हाला? कॉफी? कॉफी देणार आहेस तुम्हाला? कॉफी नको, विष दे ना, विष. नाही खरंच विष दे ना मला. नाही त्या कप मध्ये मला थोडंसं विष टाक आणि मला दे. नाही 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 विष नाही ना, मग सांगतोय ना तुला, जा ना. मी जाते, पण तुम्ही शांत व्हा. हो शांत हो, जा 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 जा. कसली गावंढळ बायको मी आलीये. एकदा जा म्हटलं की जाती नाही. कटकट. लाडू, अगं तू इथे? काही नाही अक्काई, तू गोड काय बनवणार आहेस तेच विचारायला आले होते. गोड ना? हो अगं, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. चल सांगते तुला. तू आलीस ना म्हणून खूप मदत झाली मला. चल करूया आपण. हो चल. हा बस 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 बस. सगळ्या पिशव्या घे नीट. हो. किती झाले? 150. 150? एवढ्या कमी अंतराचे एवढे पैसे नाही, मी नाही देणार. आई, मीटर प्रमाणे एवढेच होतात. आणि तसे तुला कुठे स्वतःकडचे द्यायचे आहेत ग पैसे? रिक्षाचे पैसे जास्तच लावणार आहेस ना हिशोबात. पिशवी उचलते आधी. कुठे काय बोलायचं अक्कल आहे तुला? आणि तुझ्यामुळे यायला उशीर झालाय. घरी आधी मेकअप करत बसली होतीस आणि आता गिफ्ट विसरलीस दुकानात. असू दे ना, तसंही लवकर येऊन आपण काय करणार आहोत? ताईची लाडकी आली असेल ना तिच्या मदतीला, आणि आपण फक्त काहीतरी काम केल्यासारखं दाखवायचंय. तू घेतलेस ना गिफ्ट? सगळं घेतले. तत्वज्ञान पाजळत बसलीये तिकडे. आई, आशू कशी आहेस बाळा? मी छान आहे. ये ये ग, बसा. ऐक, तुमचीच वाट बघत होते. काय ग, काय झालं? लंगडतेस का? काही नाही आई, मुरगळला होता, पण औषध घेतलंय मी, होईल बरा. बर, मी पाणी आणते. हो. बसा. ताई, मी कशी दिसते? छान दिसतेस. आले. हा ताई ऐक ना, मी खूप थकले. कॉफी आणशील का? अरे नमस्कार. 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 कशा आहात सुनंदाताई? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? ठीक. काव्या, कॉफी वगैरे काही नको, पाणीच आणते. अक्काई, तू थांब इथेच. अगं, तुझा पाय पूर्णपणे बरा झालेला नाहीये. तू आराम कर. आणि हो, त्या पायावर अजिबात जोर देऊ नको. मी आणते पाणी. अगं, प्राचीचा फोन आला होता.
म्हणाली वाढदिवस आहे, रात्री आपण केक कापू, म्हणून सगळे आलो, बाकी काही नाही. घरात कोणी दिसत नाहीये. मीनाक्षी ताई? ताई तिच्या रूम मध्ये आहे. मी आलेच, तुम्ही बसा. मी काय हे पूर्ण परक्यासाठी नाही केलंय, माझ्या वहिनीसाठी केलंय, आपल्या घरासाठी केलंय ना. आपल्या नाही, माझ्या. हे माझं घर आहे. मी या घरासाठी कमवतो, मी हे घर चालवतो. आणि तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये, समजलं तुला? माझा घराशी काही संबंध नाही, मी परका असं कसं काय म्हणू शकतो दादा? घराशी या फॅमिलीशी माझं काहीच नातं नाही. वहिनीसाठी जे काय केलं ते उपकार होते का? एका सेकंदात मला परक करून टाकलं त्याने. एवढा का रागवला असेल दादा?